तर मंडळी, पुण्यातील जो फेमस लक्ष्मीनारायण चिवडा आहे ना, तो ही रेसिपी आपण बनवतोय। तर तो जो लक्ष्मीनारायणचा चिवडा असतो ना, तो दगडी पोह्यांपासून बनवलेला असतो। तर आपण आहे ना, इथं दगडी पोहे नाही तर भाजके पोहे आपण घेतलेले, यापासून आपण ती रेसिपी बनवतो। तर भाजूनही घेऊ शकतो किंवा तळूनही घेऊ शकतो, पण तळून तेलकट होतो ना, तर भाजके पोहे आपण चाळून घेतले। तर चाळून म्हणजे काडी कचरा वगैरे काहीच निघत नाही, फक्त मुरमुऱ्यांचा जो चुरा झालेला असतो ना, तर तोच चुरा खाली पडतो एखादे मुरमुरे दबले गेले तर याला भाजण्याची पण गरज नाही। एकदम कुरकुरीत असे आहे आणि जास्त म्हणजे तळूनही घेऊ शकतो, पण तेलकट होतो जास्त, त्यामुळे आपण तळणार पण नाही। तर मसाल्यासाठी आहे ना, 2 चमचे धने घेतले, 1 चमचा जिरे घेतले, 1 चमचा सोप घेतली आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेली आहे। तर आता आहे ना, ह्याला मिक्सरमधनं छान बारीक करून घेऊ। असं बारीक करून घेतलं। आता ह्याच्यात आपण मिरची मसाला टाकू। तर अर्धा चमचा हिंग टाकलेलं आहे आणि हा अर्धा चमचा आहे, तर 2 चमचे घेते, म्हणजे 1 चमचा लाल तिखट कमी लागतं, तर तुम्ही 2 चमचे बरोबर पूर्ण तिखट टाका। आणि अर्धा चमचा हळद घेतली, तर मला हळदसुद्धा कमीच लागती, कमी पिवळापणा करते मी, त्यामुळं कमी घेते हळद। आणि 1 चमचा चाट मसाला घेतला, तर अर्धा चमचा इतर म्हणून 2 चमचे घेतले, 1 चमचा चाट मसाला आणि मीठ घेतलेले 1 चमचा। जर चाट मसाल्यावरचं लिंबू सत पण घेऊ शकतो, पण मी चाट मसाला घेतला, घरात होता म्हणून। तर आता पूर्ण असं मिक्सरमध्ये बारीक छान केला मसाला। तर आपला मसाला पण घरच्या घरी तयार झाला। यातला अर्धाच मसाला मी वापरणार आहे, का की मला कमी हळद आणि कमी मिरची लागती त्यामुळं। तर तुम्ही पूर्ण मिरची पूर्ण हळद टाका त्याच्यामध्ये। तर तेल पण तापायला ठेवलं, त्यासाठी शेंगदाणे तळून घेते मी। तर साल्ट निघेपर्यंत तळायचं, म्हणजे ते शेंगदाणे छान तळल्या जातात। त्यानंतर अर्धी वाटी इतकं काजूचे तुकडे टाकले मी, अर्धे अर्धे करून। तर काजू पण आहे ना, आपण एकदम लाल नाही करणार, फक्त गरम केल्यासारखं तेलातून गरम करून घेणार आहे, तर जास्त भाजले पण नाही। आणि अर्धी वाटी इतके मनुके टाकले त्याच्यामध्ये। तर मनुके छान फुगेपर्यंत तळून घेऊ आपण। पूर्ण मनुके असे फुगल्यानंतर काढून घेऊ। काजू कमी का तळले, का की लाल काजू दिसायला नको, पांढरेच कलरचे काजू दिसले पाहिजे, म्हणून ते कमी प्रमाणात तळले। आणि आता त्यानंतर 1 वाटी मी असे खोबऱ्याचे पातळ काप करून ठेवलेले होते अगोदर, तर ते पण लालसर होईपर्यंत आपण तळून घेऊ। तर खोबऱ्याचे काप पण आपले छान असे लालसर सोनेरी कलरवर झाले, तर ते सगळे काढून घेऊ। आणि आता अर्धी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे। कढीपत्ता जरा ओला आहे, धुतलेला आहे, त्यामुळं जरा उडतोय तेलामध्ये। तर हा पण असा हिरवागारच असा तळून घेऊ। तो थंड झाल्यानंतर तो असा कडक होतो एकदम, तर तसा काढून घेतला कढीपत्ता। आणि हे जे मुरमुरे भाजके पोहे, तर हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले मी। आणि हे जे तळण काढलेलं होतं ना, चाळणीत ठेवलेलं होतं, तर हे पूर्ण एकाच जागी चाळणीत मी तळण काढून घेतलं, तेल पण खाली नितळलं। तर हे सुद्धा तेल आपण नंतर वापरणार आहे। तर ते जे तळण काढलेलं होतं ते सगळं टाकलं। आणि आता ही तीळ आहे, ही तीळ मी अगोदरच थोडीशी भाजून ठेवलेली होती, हिला काही तळली नाही, फक्त भाजली होती। आणि जे आपण फुटाण्याचं डाळवं वापरतो ना, त्याच्या ठिकाणी मी ही अर्धी वाटी इतकी तीळ टाकली। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण टाकू शकतो। आणि त्यानंतर जितकं तळण टाकलेलं होतं ते असं बाजूला करून घेते आपल्याला तेल टाकण्यासाठी। तर हा जो मसाला आहे ना, तो अर्धाच घेतलेला आहे मी, कारण मला आहे ना हळद आणि मिरची कमी लागती। तर तुम्ही पूर्ण मसाला घ्या। आणि तेल जे कढईमध्ये होतं ना, कोमट झालेलंच तेल मी घेतलेलं आहे, तेल पण जास्त उकळून किंवा तापलेलं असं घेतलेलं नाही आहे। आणि मसाला पण आपण कच्चाच वाटलेला आहे, भाजून वाटलेला नाही आहे। तर कोमट तेलात जितका मसाला परतला जाईल तितकाच परतवायचा, जास्त तेलात मसाला परतून घ्यायचा नाही आपल्याला। थोडा कच्चा आणि थोडा भाजलेला असा मसाला ठेवायचा। तर पूर्ण तेलात मिक्स करून ते मी वतून दिलं मुरमुऱ्यावरती आणि त्याला खालीवर मिक्स करून घेऊ। तर आमच्या घरात आहे ना, हळद पण कमी लागते आणि मिरची पण कमी लागतो, त्यामुळं मी कमीच वापरते। तर सगळा चिवडा मिक्स केल्यानंतर ना, चवीपुरतं मीठ टाकलं आणि 1 पाव कप इतकं
2 मोठे चमचे पिठी साखर टाकली। चिवडा पूर्ण मिक्स केल्यानंतरच पिठी साखर आणि मीठ टाकायचं असतं, किंवा मग त्या तळलेल्या साहित्याला ते चिटकून बसत नाही, सगळीकडं मिक्स होत नाही। खरं ही चिवड्याची रेसिपी आवडल्यास लाईक करणे, सबस्क्राईब करणे, बेल आयकॉनला प्रेस करणे आणि अगदी चव तशीच झाली जी लक्ष्मीनारायणला चव असती ती। तर तळूनही घेतलं तरी चालेल, पण चिवडा खूप तेलकट होईल। धन्यवाद।